काम करायला जाणार, म्हणजे त्याला टकल्या करायला जाणार पाहिजे वे. हे बघा दुकानात आलाय तरी आमचा सफाई कर्मचारी बघा काम सुरू. हे बघा ही घाबरट बघा, ती घाबरट. ये 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 हा त्याचा मेन विषय वायपर आवडीच. आनंद बघा फक्त आनंद. गडी खूप खुश झालाय. तुम्हाला इज्जत बचाव. तर मित्रांनो आज निघालो याला टकलू करायला, म्हणजेच जावळ काढायला निघालोय. टकलू नाही करणार आहे म्हणजे माहित नाही कसं काढतात तसं काढतो. टकलू करायला जावळ काढायला निघालोय. आम्हाला लवकर जायचं होतं खरं तर, पण आज उशीर झालेला आहे. जाऊन आम्हाला सातारा, आता पुण्यातनं साताऱ्याला जायचंय. साताऱ्यातून जावळ काढून पुन्हा माघारी यायचं आणि पुन्हा एका ठिकाणी इव्हेंट आहे. इव्हेंटमध्ये स्टॉल लावलेला आहे, बच्चा पार्टीचा एक इव्हेंट आहे. तर तिथं आपला गोळ्याचा स्टॉल लावलेला आहे. गोळा, पॉपकॉर्न, कॅन्डी फ्लॉस असा स्टॉल लावलेला आहे. तर तिकडे जायचंय. सो आज बराच गडबड असणार आहे. आज आम्ही काय काय करतोय ते बघायचं असेल तर स्टे ट्यून. तुम्हाला दाखवतो आज काय काय करतोय. आनंद बघा फक्त आनंद. गडी खूप खुश झालाय. तुम्हाला इज्जत बचाव. तर मित्रांनो आज निघालो याला टकलू करायला, म्हणजेच जावळ काढायला निघालोय. टकलू नाही करणार आहे म्हणजे तो आता कुठेतरी नाश्ता करणार आहे वेळ मिळाला तर, नाहीतर नॉनस्टॉप आपलं काम करायला जाणार, म्हणजे त्याला टकल्या करायला जाणार. नाही टाकला नाही करणार आहे. डोंट वरी, तुम्ही लोकांनी टेन्शन घेऊ नका. मऊचं लग्न आहे त्यामुळे चिकणं दिसलं पाहिजे माझं पोरगं. याच्या मावशीचं लग्न आलेलं आहे. मग बऱ्याच आम्ही अशा फनी गोष्टी करतोय. हा गडी बरंच मजा करत असतो, बऱ्याच उचापती करत असतो. त्यामुळे ह्याचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब नसेल केला अजून तरी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ बघत राहा. तोच एरिया आहे नवले ब्रिजचा, जिथं 2-3 दिवसापाठीमाग ट्रकचा ब्रेक फेल झालेला आणि सगळा एरिया ठोकले. म्हणजे सगळ्या एरियात जेवढ्या गाड्या सापडतील तेवढ्या ठोकत नाही. हाच एरिया आहे. आणि आता नवले ब्रिज आम्ही क्रॉस करतोय. खतरोगी खिलाडी. आणि ह्यांचं काय चाललंय त्यांचं त्यांनाच माहिती. सगळ्या चॉकलेट पाहिजे, ती बरंच काय काय चॉकलेट पाहिजे तुला. कशाला? आनंद बघा किती झालाय त्याला. जसं काय खायला मिळालंय त्याला कोण देत रे खायला पाहिजे वे. मी आता पेट्रोल टाकायला आलेलो आहे. एवढी दुरावस्था झालेला पंप तुम्ही म्हणाल कुठला आहे? हा पुण्यातलाच आहे. कुदळ. तर हा पेट्रोल पंप आहे पुण्यातलाच, पण बेकार अवस्था झाली. मालकांना म्हणावं घ्या जरा मनावर. मालकांचं नाव वगैरे काय नाही सांगत, कुठलं का असं आपल्याला काय करायचं. तर हे खेड शिवापूरच्या इथला आहे पेट्रोल पंप. मे बी त्यांचं काम चालू आहे. आणि आपले शेठ दूध पित आहेत. कन्यारत्न आमच्या बाबडा झोपी केलेला आहे. आणि इकडे बाबड्याचे पप्पा आलेत. सॉरी बाबा आलाय इकडे कपडे घ्यायला. कुणासाठी? मामासाठी. कारण जावळाचा मान मामाच आहे. इथं आमचे एक मित्र आहेत, मित्रबंधू तुषार. तर त्यांचं दुकान आहे. आता आम्ही आहोत खंडाळ्यामध्ये. तर जाता जाता म्हटलं, तसे बरेच मित्र आहेत त्यांचे कपड्याच्या बिझनेसमध्ये आहेत. पण मी म्हटलं आता जाताना ह्यांचं दुकान आहे तुषारचं, तर तुषाकडून कपडे घेऊन जावेत. जाता जाता मधून जाणार आहे ना, नाही साताऱ्यात जाणार असतं तर अजून दुसऱ्या दुकानात गेलो असतो. पण माझं असं म्हणणं असतं की ऑनलाईन घेत बसण्यापेक्षा आपल्या मराठी माणसाला, आपल्या जवळच्या लोकांना मोठं करत जायचं. सो आता आम्ही निघालो कपडे घ्यायला. चला. स्टिकर कलेक्शन, तुषार स्टिकर म्हणून मित्र आहेत त्यांचं, इथून घेऊन जायचं. तुषार नाही वे द्या ड्रेस. तुषाचा फोन आलता का मग? द्या ह्याला एक ड्रेस आमच्या पाहुण्याला. सो आहे छोटंसं दुकान आमच्या मित्राचं. कधी आलात पुण्यावरून जर निघाला असेल तर खंडाळ्यामध्ये याचं दुकान आहे.
हे कुठलं कॉलेज आहे? राजेंद्र कॉलेजच्या तिथं आहे जवळ. राजेंद्र विद्यालय रोड. हां तिथे आहे. स्वस्तात मस्त चांगली कपडे मिळतात त्याच्याकडे. नवीन ट्रेंडिंग माल असतो. हा आहे आमच्या स्वच्छचा मामा श्री. त्यासाठी कपडे घ्यायचे. झोपतनं उठले शेट आलेत बघा इथे. स्वच्छ हे स्वच्छ ड्रेस घ्यायचा आहे तुला. मामाला ड्रेस घेतोय तू? ह त्याच्या मापाचं फुलबाह्याचं शर्टच मिळत नाही म्हणून असला आणायला लागला मला. नाही तर माणसं म्हणतेली किती गरीब परिस्थिती असले शर्ट घालतात पोरांना. आता मला हुडी घ्यायची चालली. सशू हे बघा दुकानात आलाय तरी आमचा सफाई कर्मचारी बघा काम सुरू. झाडू मार सोक्षू. कसा मारतो झाडू? काकाचं दुकान आहे म्हणून झाडू मारतो काकाच्या दुकानात. हॅरी पॉटर झालाय. हा, सध्या हॅरी पॉटर झालाय. झाडू पिप इतकी निघालाय. स्वच्छ ठेवा कसं दिसतंय हे कसं दिसतंय स्वच्छ सांग की. दिसते डिग्री. हा मस्ती करतोय. इथनं खाली जातोय. या पायपी बिपी काढायला बसतोय. हे बघा झाडू. एक काढा घालून बघूया आपण. तो आता हे हुडी घेतलेले, ही टी शर्ट घेतलेले. आपले व्हिडिओज बनवायला लागतात तर टी शर्ट जरा चांगले चांगले असावेत म्हणून. साहेबांचं आपलं झाडू बरोबरच खेळणं चाललंय. घेतले बघा 1 2 3 4 1 2 3 4 5 घेतलेले शर्ट. जास्त झाले. ही पोरगी काय मला घेऊन देणार शर्ट बरं का. मला जीन्स पॅन्ट घ्यायची होती तरी घेऊन देत नाही. असं आहे बघा किती. त्यांना पण माहिती आपल्याकडे उलट आहे. काय थोडा आगाव आहे हा मुलगा. मम्मीकडनं उडे मारून तिकडे गेलाय बाबाकडे ड्रायव्हिंग करायचं. जे बाबा करतोय ते त्याला पण करायचं. ऐक तुला ते स्टेअरिंग वळवायला बघतो, गिअर टाकायला बघतो इथं. आणि घाट सेक्शन चालू त्याला ये म्हणजे तरी येत नाही. जा घे त्याला. आगाव ते बघा. तुम्ही बघू शकता त्याचे हात कसे फिरतायत. हा त्याचा मेन विषय वायपर आवडीच. हे फक्त ऑब्झर्वेशन वर आहे सगळं त्याचं. त्यांनी ऑब्झर्व केलेलं आहे ते करतोय आणि तो बदलतोय सगळे दाबून दाबून दाबून. बघितलं किती हुशार आहे घरी. 26 मध्ये गेला बिचारा. काही त्याला कळत नाही मी काय करतोय काय. त्याला फक्त माहिती की बोटाने असं असं करायचं असतं. 27 वर गेला आता. 27 वर गेला रे गदडू. स्वच्छ तू कुठून बघितलंय हे? बस झालं बस. तुम्ही पाहत आहात ट्रॅव्हलर 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 स्वाक्ष. ट्रॅव्हलर ट्रॅव्हलर स्वाक्ष. ट्रॅव्हलर ट्रॅव्हलर बोबलत फिरणारा स्वाक्ष. गेलेला ट्रॅव्हलर. बोबलत फिरणारा स्वाक्ष विथ मम्मी अँड बाबा. असं उच्चार हाय हाय कर. हाय हाय कर. करा हाय. हाय करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा म्हणा. बस. काय खातोय तू? चॉकी खातोय? हा हे आम्ही ह्याचं नाही चॉकलेट दिलेलं. कसलं चॉकलेट आहे ती? 75% कोको. कोको जास्त असणार चॉकलेट आहे म्हणजे त्याला लोकल नाही देत कुठलं. लोकल नाही. हार्ड सगळ्यात हार्ड वालं चॉकलेट विदाउट शुगर. पण त्याला आवडतं चॉकलेट जास्त. कडू असतं एवढं तरी तो खातो आवडीने. त्यासाठी नवीनच टेस्ट आहे त्यामुळे तो खातो. आम्ही आता पोचत आलोय. आमचा भाग बघा कसा हिरवळ आहे सगळीकडे. पाणीच पाणी पाणीच सगळीकडे पाणीच पाणी. भयानक पाणीच पाणी. मस्त आरफळचा हॉल.
वडापाव घे लग्न वाटत आपला नाही. मला हवाय यार काय? मला भूक लागलीये सो हे आहे गाव आमचं आरफळ. वडापाव खायचा आहे त्यांना म्हणून वडापाव घ्यायला निघाले. इथं वडापाव आहे आमच्या गावचा फेमस वडापाव पवार वडेवाडी. गर्दी भयानक असते काय. जम्बो दादाला बघण्यासाठी चाललंय शेरचं. जम्बो पळाला जम्बूच पळाला आहे. तुझ्या साईडने सगळे म्हातारे आमच्या ओरडायला लागले ते बघा आज्या. सगळ्या आज्या सगळ्या आज्या. इथंच कुठं चल की अगं तिथे वाळत घातलंय. तिथंच लावायची गाडी. समोर वाळवान घातले. बुगळा हे बघा हे बघा हे घाबरट बघा. ती घाबरट. ये 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 ये. कुठे जम्बो सोक्ष. जम्बो साठी चाललंय पण जम्बोची अवस्था आता सगळी हे झालेलं आहे. भरून आलाय सगळीकडे. हे बघा ह्या जम्बोसाठी ह्या जम्बोला हे घाबरत नाही पण हे घाबरते बघा. इथं बसले आता मी तर नाही उतरणार. तेव्हा मी अरे नाही काय करत ते एक्साइट झालेले. मी एवढ्या दिवसानं आलोय ना त्यामुळे ते एक्साइट झाले. सक्षू त्या दाण्यात खेळ जा म्हातारीच्या. तर त्या दाण्यात जाऊन खेळ. इसकडून टाक सगळे दाणे. म्हातारीने दिली ना काठी हातात. काय पण नको शिकू. तसं करू नाही. नो द्या इकडे ती काठी द्या इकडे. सोडा 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 सोडा. नको नको नो असं नाही करायचं. आजी ना आपली आजी ना. आजीला सेकंड करा. आजीला सेकंड करा. सेकंड करा आजीला. हा सॉरी म्हणा आजीला. सॉरी नाही. आजोबा आजोबा जातो. कुठे आपला जम्बो कुठे. हा जम्बो आपला आहे ना. हा बोलो जम्बोला ये 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 म्हणा. ये ये म्हणा. ये ये म्हणा. हा ह्याला भारी वाटतंय इकडे सगळीकडे. ही अशी हिरवळ आहे आमच्या इथं सगळीकडे मस्त पैकी. ये म्हणतोय त्याला ये म्हणतंय. हा चला चला मी येतो. चला कुठे घर आपलं सक्षू. घर कुठे. नको नको हात नका लावू. आजी दगडीन बिगडीन आता काय. सक्षू जम्बो दादाला डान्स करून दाखवतोय. कसा डान्स करतो तू. नंतर खेळा. कसं बघतोय कसं करतोय रे बुबू. करतोय. चला मम्मा गेली. चल स्वच्छ. मम्मी कुठे गेली बघ. हळू 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 हळू. तर चल आजी तू पण चल. आजी म्हणतोय ते उचलून घेऊ. नैवेद्य तयार झालेले आहेत आणि आता आम्ही निघालोय. नैवेद्य पण तयार झालाय आणि सोक्ष पण तयार झालाय. यांचा सोक्ष पण रेडी झालाय. सोक्षू इकडे बघ. स्वक्ष ए हे बघा कसं आहे. टी शर्ट बिशर्ट घालून पण साहेबांचं लक्ष फक्त जम्बो तिकडं बसलाय. जम्बोकडंच आहे. त्याला पकडाय वगैरे काय जाणार नाही काय नाही काय नाही. लांबनच खेळतोय लांबनच. नको मातीत खेळायचे. कुठे चाललाय तू. नाही म्हणा टकलं नाही करणार आहे आम्हाला. आम्ही निघालोय आमच्या सटवाई देवीला. आमच्या इकडे तुम्हाला म्हटलं ना हिरवळ एकदम हिरवळीचं गाव आहे आमचं. कृषी प्रधान गाव आहे आमचं. You can have this. So, असं शेतातून सगळीकडे पुढे पुढे गेलं ना असे चारी साईडला शेत आहे.
इकडे शेत आहे, इकडे शेत आहे आणि शेतातून पुढे गेल्यानंतर पुढे तुम्हाला गाड्या लागलेल्या दिसतील. खूप जागृत देवस्थान आहे. अख्ख्या महाराष्ट्रातली लोक आमच्या इथे या सटवायला येतात जावळ जत्रा करण्यासाठी. तुम्हाला गेल्यानंतर दाखवतो तिथं काय काय असते. सो हे आहे आमचं सटवायचं मंदिर. पूर्ण महाराष्ट्रातून लोक इथं जत्रेसाठी येतात. इथं बोकड कापलं जातं तिकडे. आणि इथं बघा हे महाराष्ट्रातून आलेली लोक आहेत सगळे. आत्ताची सुरुवात झाली म्हणून जरा कमी, नाहीतर इथं एवढे असते की आजूबाजूचे ऊस वगैरे दिसतात ना, हे सगळे ऊस शेतात सगळीकडे यात्रा भरलेली असतात. एवढी मोठी यात्रा असते. सोक्षू नळी खायची का? सोक्ष काय कळते नळी? ए सोक्ष नळी खायची का? नळी नारळ मी सोलायला टाकलं निवदाचं करून या आणि मग नारळ बाहेर आधी निवड दाखवून येऊ का? आणि मग जावं काढायचं. हे माझा मित्र इजा, त्याची आई आहे बघा. पैसे पे करा पाहिजे. दिवे आले. चालू आहे. जा. हे आहे आमचं जागृत देवस्थान आहे, सटवाई देवी. पूर्ण महाराष्ट्राभरातून लोक येतात इथे. जातो जय बाप्पा करतो, पाया पडून ये. जा जय बाप्पा करून ये. जा पाया पडून ये. पडा पाया दे. हा वर्ष आता आज आहे मूर्त जावळाचा म्हणलं आपलं काढून घेऊ आला. बट एक काढायचं. देवप्पा इकडे रे. माहिती पोशाख आणतो कसा? तुझे कपडे कुठे ठेवले? त्याचा ड्रेस सांगितलं द्यावा लागेल. पोशाख नारळ देखील पोशाख देतात. बस खाली. मी बसू चक्षू. अरे अरे भांडी काढायची. आता पोशाखचं काय करायचं? पोशाख करा की एकमेकाला. पोशाख कुठे कसं वाजवतो? वाजव ना. चला झाले, जावळ झालेले. आम्ही या गावचे त्यामुळे आमची मुलं असतात ना, तर मुलांना असं गोडाचा नैवेद्य दाखवूनच जावळ काढायचं असतं. पण बाहेरचे आमच्यातून मुली गेलेल्या आहेत आणि त्यांना जे मुलं होतात तर त्यांना इथं जावळ जत्रा असतं. म्हणजे असं बोकड वगैरे कापून वगैरे तसं असं मानलं जातं. आमच्या तर झाली जावळ जत्रा, झाली आमची. काढले जावळ आता. चला. 4 पर्यंत तिथे. काय केलं? काय हा चाचा काय रे चक्षु? कसं आहे? सॉफ्ट त्याला पण आईच्या फोनला आमच्या जलसमाधी मिळालेली आहे. काय बोलशील? आणि हे म्हणते काय बोलशील? कसं जलसमाधी म्हणजे तो बरोबर गेला बघा रिमोट पळवून. वाक्यरचना बरोबर आहे.
आम्ही आता जेवण केलं आणि आता आम्ही निघालोय फास्ट पोचायचे, जरा गडबड गडबड चालली. बाय करा. बाय बाय करा आज्यांना. नुसतंच हसतंय बघ. हो घे घे. स्वक्षला इथंच राहायचंय वाटतं. स्वक्ष बाय बाय करा. बाय स्वक्ष करा. बाय बाय करा आज्यांना. स्वक्ष बाय बाय करा. जाऊ का? चला आई. चला आत घ्या. हो तुम्ही जर मिस्टर आणि मिसेस चंपाकच्या ब्लॉगला फॉलो करत असाल किंवा सबस्क्राईब केलेलं असेल, तुम्ही आमचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला आमच्या गाडीची जुनी कहाणी माहितीच आहे. त्याला कधी पोछा लागतच नाही ना. तुम्हाला वाटायचं रेनबो आलाय ट्रान्सपरेंट. असं नाही काय गैरसमज येतो. आम्ही दूध असतो हो फक्त एवढंच की परत कामाच्या वेळेला धुवायला वेळ मिळत नाही. बाय बाय, गुड नाईट. झोपा, आम्ही निघालो पुण्याला. तू कर की तुझ्या इशू दाखव घ्यायला. स्वक्षू मम्मा काय म्हणते बघ की गं. वडापाव खायला थांबलाय मी. वडापाव खायला खेड शिवापूरला. आम्ही हा चहा कधी सोडत नाही. हा कुठला तुम्ही ओळखून दाखवा. काही बोलले खेळ शिवापूरचा. स्वक्षू से हाय. हाय.